नमस्कार. सर्वप्रथम तुमची माफी मागतो. कारण काय आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो गेलो होतो, की रानात 15 ते 20 मांजरप्रेमी म्हणजे लोकांनी मागितलं आहे. तर ॲक्च्युली फक्त ते बोललेत, की आम्हाला द्या, आम्हाला द्या असं बोलतायत ते. पण आपण काय त्याला कुणाला देणार नाही आहे. खूप साऱ्या कमेंट मी वाचल्या आज. मला थोडा धक्का बसला, की यार मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. पण खरं तर त्याला आम्ही कोणाला देऊ शकत नाही, देणार पण नाहीत त्याला कोणाला. कारण एवढं खेळकरं आहे ना बाळ ते, त्याला एवढा लळा लागला आहे किंवा तो इथं घरामध्ये एवढा रमला आहे, की तो कुठेही राहू शकत नाही. आणि असा आम्ही विचारच करत नाही, की त्याला कोणाला तरी द्यायचा म्हणून. आम्ही फक्त जस्ट बोललो होतो. मी तिला म्हणजे रानाच्या आजीला बोललो होतो, की 15 ते 20 जणांनी त्याला मागितलं आपल्याला. म्हणजे खूप मला एक चांगलं वाटतं, की मला म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्ण कुटुंबाला, बाबड्याच्या फॅमिलीला असं वाटतं, की यार इतके सर्वजण आपल्या लेकरांवरती प्रेम करणारे आहेत, त्यांना आशीर्वाद देणारे आहेत. तर त्यांना असं नाराज नव्हतं करायला पाहिजे. ॲक्च्युली मी बोलून गेलो, फक्त मागितलं म्हणून द्यायचं तर नाही, कोणाला देणार पण नाहीत. कारण ते एवढा जीव आहे त्याचा. आम्ही म्हणजे कोणाला द्यायचा विचारच मनात नाही आमच्या. आम्ही देणार पण नाहीत कोणाला, त्याची काही काळजी करू नका. पण खूप सारे आपले जे लोक बोलत होते, की रानाला कुणाला देऊ नका वगैरे. त्याला कोणाला देणार नाहीत आम्ही. कारण तो आपला सर्वांचा, आमचा सर्वांचा जीव होऊन बसला आहे. तो जीव की प्राण आहे राणा म्हणजे. घराचं एक सौंदर्य आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. आपल्या सर्वांचा आनंद म्हणजे राणा आहे. त्याच्यामुळं बबड्या किंवा शंभू किंवा ब्राउनी हे हे पण काय खुश राहणार नाहीत, की जर रानाला आम्ही कोणाला देतोय तर. आणि पहिली गोष्ट, तो द्यायचा विषय खूप लांबचा आहे. आम्ही तो विचारच करत नाही आहे. फक्त ते चुकून बोललो गेलो आम्ही. कारण यांच्यामुळं घरामध्ये एवढं सुख नांदतं आहे ना आपल्या. खूप 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 आम्ही आनंदी असतो. खूप सुख आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना, की थकून भागून आल्यानंतर असं काही गोष्टी बघायला भेटतात या पोरांमुळं. त्याचं खेळणं, त्याचं प्रेम, त्याचा लागलेला लळा, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, ह्याच्यातून राणा खूप असा मोठा होत चालला आहे. कसा खेळतो. तर पांडाची आणि त्याची एवढी मैत्री झाली आता, की पांडाचा आणि त्याचा कलर सेम आहे. त्याला खरंच वाटतंय की काय कळना. राणा खूप खेळतो त्याच्याशी मस्त. बघा, हां मार त्याला. उड्या मारतं, सशासारख्या उड्या मारते नुसत्या. चालू दे तुझं, आम्ही बघतो बाबा. बघ, एवढंसं नाही, पण किती किती नाटकं करतंय, किती आपल्या सर्वांना आनंदी ठेवतंय. रावणे काय होते बाळा? रावणीला जायचे बाहेर. असा खेळ आहे. म्हणून ती बघते दरवाजामध्ये. बाहेर आहे ना, साफसफाई चालू आहे जरा. वरती आहे इकडे. मी पण ज्या आपल्या आपण केलेल्या कमेंट वाचल्या, म्हणलं बापरे, मी काहीतरी चुकीचं बोलून गेलोय. म्हणून काय काळजी करू नका. तुमचे सर्वांचे आशीर्वाद आहेत. तुमचं प्रेम एवढं आहे पोरांवरती, की आम्ही कधीच पोरांना, तुम्ही कमेंट वाचा. कमेंटमध्ये आम्ही कधीच असं बोलत नाही, की आमचा बबड्या, आमचा शंभू, आमची ब्राउनी असे कधीच शब्द वापरत नाही मी. कारण ते सर्व आपलेच. त्याच्यामुळं आपला बबड्या, आपला शंभू, आपली ब्राउनी, आपली पोरं अशाच मी शब्दप्रयोग करतो. कारण काय आहे, हे सर्व आपलेच पोरं आहेत. सर्वांचे लाडके आहेत.
खूप प्रेमळ आहेत. त्यांच्यामुळे कुठेतरी आपण खूप खूप खुश राहतो त्यांचे व्हिडिओ बघून. राणा खूप चंचल आहे, म्हणजे तो साऱ्यांना त्रास देतो. बबड्याला, ब्राउनीला, शंभूला त्रास देतो खूप. आणि तरी पण ते सहन करतात, कारण शेवटी काही केलं तरी ते शेंडेफळ आहे. कार शंभू काय बाळा, शेंडेफळ आहे ते. त्याच्यामुळं कसं आहे, त्याला राग कोणी करत नाही. ते डोक्यावर उड्या मारते, काय त्रास देते साऱ्यांना, पण ते सारं ॲडजस्टमेंट करून घेतात. लाड पण करतात त्याचे तेवढेच. त्याच्यामुळे काळजी करू नका, मी काही कोणाला राणा देत नाही. तुमचे खूप आशीर्वाद आहेत, प्रेम आहे पोरांवरती, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच प्रेम राहू द्या. थँक्यू.